श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अक्कलकोट अध्याय 7 याचे आज आपण पठण करणार आहोत। याची फलश्रुती आहे मनाचा अहंभाव नाहीसा होईल आणि परमेश्वराविषयी श्रद्धा वाढेल। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा, आपुल्या कृपे करुण अर्भ वर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान, शवनी आदर धरावा। अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थचरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेळी कराधिक शास्त्रांसी, वेदनी देवनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी विष्णुप्रुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती, कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवर्तीयांचे आणिले, सन्मार्गावरी तयांनी, त्यांचे आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, बुवांचे शेवटी आणिले। नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोत यांची चित्त आकर्षणी घेती ते। रात्रंदिन रूप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी, मुक्ती बहु सुखावे। अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन। तया नगरी सन्मार बहुत पावले ब्रह्मचारी, ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती। एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी। पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषयी काढून प्रश्न करीती स्वामींसी। ब्रह्मपदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यती राज हसले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे। हातो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो, परमेश्वर रूप म्हणती यती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती पडला असे सत्यची, पाहुणी तुमचे अज्ञान, त्यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान त्यांचे काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामींची तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रेस्त झाले। निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे, आपल्या अंगावर उच्चक, एकाएकी चढले असंख्या, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे। ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबोडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एकन बोलवे। जवळे होते जे पारशी, जागृत आली तयांसी, त्यांनी धरोनी बुवांसी, सावध केले त्यावेळी। हृदय धडधडा उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून। मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नांशी, खटकदा स्वामी हसले। मग काय बोलती यतेश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून उच्चिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, त्यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयची। बुवांप्रती पटली खुन, धरिले तात्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित। तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले। स्वामी समर्थ चरित्र महासागर, त्यातून मुक्ती निवडून सुंदर, त्यांचा करुणी हार अर्पे शंकरा विष्णू कवी। इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर, सदा परिसुत भाविक भक्त। 7वा अध्याय गोडहा। श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत। विष्णु बुवा ब्रह्मचारी यांना ब्रह्मपद प्राप्ती, नाम सप्तमोध्याय। श्री राजाधिराज योगीराज। श्री स्वामी समर्थार्पणमस्तु।